नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन 2 मधला एक्झाम्पल 3. चला बघूया. मी अजय कतारे, ARVK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. यामध्ये क्वेश्चन 3 काय आहे? x + y = 0, 2x - y = 9 हे दिलेले आहे आपल्याला. तर यामध्ये फर्स्ट स्टेप जशीच आहे आपली कन्वर्जन. आता x + y = 0 दिलेलं आहे. इथे काय करायचं आपल्याला? या साईडला x ठेवायचं आहे, बाकी जे आहे ते सगळं इकडे पाठवून द्यायचंय. आता इथे काय येणार? y डायरेक्ट आला असा. कसं बघा, 0 - y तसेच सिंपल आहे. आता इथं मग काय करायचंय? पुट y = 0, y 0 टाकायचा. तर x काय येणार आपलं? काय आहे इथं बघा, x = काय भेटलं होतं आपल्याला? x = -y भेटलेलं आहे आपल्याला. इथपर्यंत आहे ना. तर x = y किती टाकायचं आपल्याला? 0. तर मग x किती येणार? 0 येणार आपला. ओके, x पण 0 येणार. आता इथं काय आहे? y = किती टाकू आपण? 1 टाकू. तर y किती येणार आपला? इथं बघा, आता x = -y. हा, तर इथे काय? x = जसेच असता y किती टाकायचं आपल्याला? 1 टाकायचं आहे. म्हणजे x किती येणार आपल्याला? x किती येणार? -1. सिंपल आहे ना. जर कधी y 1 टाकला आणि इथं मायनस जशाच तसा आहे तर -1 येणार x ची व्हॅल्यू. आता y 2 टाका तर काय येणार? सिंपल -2 येणार. x = -y, y ची किंमत जी पण टाकणार ती मायनस होणार. हा एक असा सिंपल अर्थ आहे इक्वेशनचा. x = -y किती टाकला आपण? 2, -2 x ची किंमत. ओके, चला लिहून घ्या हे टेबल मध्ये. x 0, y 0, 0 0 ऑर्डर पेअर. x -1, y 1, -1 1 ही ऑर्डर पेअर. x -2, y 2 ऑर्डर पेअर -2 2. ओके, इथपर्यंत कळलं. हे कोणत्या इक्वेशन साठी आहे? हे x + y = 0 या लाईन साठी आहे, या इक्वेशन साठी आहे. इथपर्यंत 3 सोल्युशन काढले आपण. काही डाऊट असेल तर सांगा कमेंट मध्ये. स्पीड वगैरे काय पण डाऊट असेल सांगा आणि कमेंट करा की काय तुम्हाला आणखीन हवं असेल ते पण. चला आता आपण इथे 2x - y = 9 हे जरा डिफिकल्ट वाटतंय, कारण की आपण काय करत होतो आतापर्यंत? x ह्या साईडला ठेवत होतो, बाकी सगळं तिकडे पाठवून देत होतो. जर कधी ह्या साईडला x ठेवला ते कॉम्प्लिकेटेड होईल. म्हणून काय करू आपण? इथं हे लक्षात ठेवा. इथं बघा, आता पहिले काय करू? 2x तसं लिहून घेऊ. 9 + y इथपर्यंत आलं लक्षात. हे इकडे पाठवलं. आता हे काय करू आपण? 9 ला इकडे पाठवून घेऊ. तर 2x - 9 = y हे आलं. हे y च्या फॉर्म मध्ये आलंय. ओके, y एका साईडला आहे, बाकी सगळे इकडे. आपलं काय होतं? एक व्हेरिएबल एका साईडला ठेवायचा, तो कोणता पण असेल, x असेल y असेल, तर आपण y ठेवलाय. आता याला ते रिराईट करून घ्या. त्याच असेल ना, y = 2x - 9 हे झालंय सिंपल. काय? y = 2x - 9. मग इथे काय करायचंय? x च्या व्हॅल्यू टाकायच्या, मग y भेटणार. सो इथे लिहा पुट x = 0, व्हॅल्यू त्याच राहणार, फक्त x च्या जागी टाकायच्या आता आणि y भेटणार आपल्याला. तर y = काय येणार? 2x - 9. तर y = x किती टाकला आपला? 0. तर 2 × 0 - 9. y = किती येणार? एकातला -9. y किती येणार आपलं? -9. हे कॅल्क्युलेशन आहे सिंपल. x किती टाकला आपण? 0, y किती भेटला? -9. चला आता x किती टाकू आपण? 1. पुट x = 1. देन असं लिहा तुम्ही, y = 2x - 9 हे आपल्याकडे आहे. x 1 टाकायचं आपल्याला. y = 2 × 1 - 9. ओके, y = 2 - 9. 2 - 9 किती येणार? y = -7. 9 - 2 7 आणि मोठ्या याचं साइन, मोठ्या संख्येचं साइन किती? मायनस. म्हणून ओके, x =
एक्स इक्वल टू किती टाकायचा 2 टाका 2 वाय इक्वल टू 2x मायनस 9 हे तर आपल्याला भेटलेले 2x मायनस 9 इथून भेटलंय आपण कन्वर्ट केलेले या साईडला y ठेवलेला होता जसं की x ठेवतो दोन्हीपैकी कोणतं पण एक व्हेरिएबल ठेवायचं जमतं आणि मग व्हॅल्यू टाकायचा व्हॅल्यू आपल्या त्याच आहे 0 1 2 y इक्वल टू 2 इंटू 2 ओके x व्हॅल्यू 2 टाकायची मायनस 9 y इक्वल टू 4 मायनस 9 4 मायनस 9 y इक्वल टू किती येणार 9 मायनस 4 किती 5 5 आणि मोठ्या याचं साइन मोठे किती 9 त्याचं साइन किती मायनस म्हणून मायनस 5 ओके आता लिहून घ्या x किती आपला टाकला आपण 0 y किती भेटला मायनस 9 ऑर्डर पेअर 0 मायनस 9 x किती आला 1 y किती आहे मायनस 7 ऑर्डर पेअर किती आली 1 मायनस 7 1 मायनस 7 x किती भेटला आपल्याला 2 सॉरी x आपण टाकलाय 2 y किती भेटलाय -5 किती आला 2 -5 सिंपल एवढं आता हे दोन्ही भेटले आपल्याला दोन्हीचे कॉलम पण भेटले दोन्हीचे ऑर्डर पेअर भेटले आता काय करायचं ग्राफ ड्रॉइंग करायचा इंटरसेक्शन पॉइंट करायचा आणि ते लिहायचं ग्राफवर लिहिलं तरी जमतं सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज इन ऑर्डर पेअर एक्स वाय आणि हे आहे केलेलं राहील तुम्ही पण ट्राय करा ग्राफ आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा धन्यवाद मित्र